मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमचे सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण बॅकचं पॅटर्न बघणार आहोत. हार्ट शेप आहे. वरून 1 इंच मार्क करायचं आहे. कॅनव्हासला फोल्ड करून घेतला आहे मी आणि रुंदी त्याची 3.5 इंचावर मार्क करायची, कारण गळा रुंदी आपण 3.5 इंच घेतलेली आहे, बरोबर. आणि उभं आपल्याला वरून 10 इंचावर मार्क करायचं आहे. 1 इंच जिथून खालून घेतलं आहे तिथून 10 इंच मोजायचं आहे. हे 3.5 इंच लाईन टाकून घ्यायची. इथे पण 3.5 इंच 10वर आपण मार्क केलं आहे, तिथे लाईन टाकायची आणि बॉक्स तयार करायचा. वरून 1.5 इंच घेतलं. 1 इंच वरून पहिलं सोडायचं, त्याच्या खाली 1.5 इंचावर मार्क करायचं. पहिलं वरून 1 इंच सोडलं, त्याच्या खाली 1.5 इंच, मग 7 इंचावर मार्क करायचं. जिथे 1 इंच मार्क केलंय तिथून खाली 7 इंच मोजायचं. पहिलं 1 इंचावर मार्क केलं, मग 1.5 इंच. आता जिथे 1.5 इंचावर मी हे केलंय, तर आता ह्या कोपरा आहे, कॉर्नर, बरोबर, तिथे आपल्याला हा शेप द्यायचा आहे शेपरच्या साह्याने. आणि हे इकडे 1.5 इंचावर मार्क केलंय, तिथे द्यायचा आहे शेप, बरोबर. आधी पहिला त्रिकोणात दिला. आता खाली आपण कार्बन ठेवायचं, म्हणजे मागच्या बाजूला पण उमटेल. फोल्ड करून घेतला आहे मी कॅनव्हास, चौकोन केला आहे, त्या त्रिकोणाच्या इथे शेप दिला आणि मग जिथे 1.5 इंच मार्क केलं आहे तिथे मी शेप दिला. आता आपण 7 इंचावर खाली जो मार्क केला आहे तिथं न्यायचं आहे शेप. 1 इंचापासून खाली 7 इंचावर मार्क केला आहे, तिथे शेप काढायचा आहे. म्हणजे हार्ट शेप आपला तयार झाला. आता परत थोडी 0.5 इंचाची गॅप सोडायची आणि हा पाठीमागचा खालचा भाग आहे, तिथं 0.5 इंच गॅप सोडायची मध्ये, आणि तिथे कट केला जाणार आहे आणि हा तिरका शेप द्यायचा. आता हे पाठीमागे पण उमटलं असेल. 1 इंच बाहेरून आपल्याला हे पाठच्या बाजूला पण आहे. आता 1 इंच आपल्याला मार्क करायचं आहे बाहेरून, आउटसाईडने, तिथे आपण कटिंग करणार आहोत. 1 इंचावर हा मी शेप काढून ठेवला आहे आधीच. खूप सोपं आहे हे करायला, तुम्हीही करू शकता छान. मी काढून ठेवला 1 इंच मार्क करून. आता तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. उंची एवढा आपण कॅनव्हास घेणार आहोत आणि फोल्ड आपण 5.5 इंचाचा फोल्ड आहे, म्हणजे डबल 10.5 इंच, 11 इंचाचे आपल्याला कॅनव्हास आहे. उंची माझी 15.5 आहे तेवढा, आणि खाली 0.5 इंच असा मी घेतला आहे. 0.5 इंच आपण फोल्ड करतो तो आहे, बरं. हा आपला शेप तयार झाला. आता हा पाठीमागचा भाग आपण कटिंग केलेला आहे, त्याच्यावर सेंटर मार्क करून सोडलेला आहे. ॲक्च्युली आता ह्या ब्लाऊजची ही आउटलाईन आपण आता मार्क करून घेतो आहे. ह्या ब्लाऊजची वरून उंची मी घेतली आहे 3.5 इंच, पण 2.5 इंच पण घेतला जातो, त्यामुळे मध्ये गॅप जास्त होते. 2 इंचाची मध्ये गॅप होते. आता ही मेजरमेंट 40 छातीचं आहे. 3.5 इंच मी गळ्याची खोली घेतली. 2.5 इंचावर जर घेतली तर मध्ये 2 इंचाची गॅप येते, तिथून आपल्याला हा गळा उलटवता येतो. म्हणजे खालून पण आपल्याला कमरपट्टी लावायची गरज लागत नाही. खालपर्यंत जर ही टीप मारली तर, मी दोन्ही प्रकारे दाखवलं आहे, पण 1 इंचाची मार्जिनमध्ये राहिल्यामुळे मला तो उलटवायला ह्या ब्लाऊजचा होत नाही आहे. हे कट दिलेत. पण 2.5 इंच जर गळ्याची उंची असेल तर हे कापड आपण मधनं बाहेर काढू शकतो. हे आता मी प्रयत्न केला, कारण 1 इंचातनं बाहेर येत नाही. जर 2.5 इंच म्हणजे 3.5 इंच गळा आहे, त्यामुळे हे उलटवलं जात नाही आहे. पण 2.5 इंचाचा असेल तर खाली आणि वरती आपण कापड उलटवून घेऊ शकतो. आता हे मी खाली टीप मारलेली होती, ती उलटवून घ्यायला लागली. आता कमरपट्टी खाली लावायची मला गरज नाही. आता वरती मला गळपट्टी लावायला लागणार आहे, कारण 1 इंचाची गॅप पडली आहे माझ्यामध्ये. जर 2.5 इंचाचा गळा असता तर उलटवता आलं असता. मी दोन्ही प्रकारे त्यामुळे तुम्हाला दाखवलं.
आता ह्याच्यावर आपण दाबटीप मारून घेणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे थोडा फास्ट केला आहे, स्लो करून बघा तुम्ही. हे आपण दाबटीप मारतोय. हार्ट शेपला पहिले आधी क्रॉस हे देऊन उलटवून घेतलेलं आहे आपण. आता तुम्हाला उलटवायचं आधीचे सगळे हे व्हिडिओ बघून माहिती आहे. कोणात चांगलं हे करून घ्यायचं फिनिशिंगनी. खरं इथे कोणात तुम्ही लटकन एक लावलं तरी छान दिसेल. खाली आपण बटन लावणार आहोत, पण एक लटकन लावा, खूप सुंदर दिसेल. खूप सोपा आहे हा पॅटर्न. आता हे मी खालची कमरपट्टी पण आतून फिनिशिंगने उलटवून घेतली, त्यामुळे खाली कमरेची पट्टी लावायची गरज नाही. आतल्या बाजूने टीप मारली होती अर्धा इंच मार्जिन सोडून. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. बेल आयकॉन तुम्ही प्रेस केलात तर नोटिफिकेशन मिळेल. आता गळ्याला आपल्याला गळपट्टी लावायला लागणार आहे. बॅक गळा काही लोक 2.5 इंचावर घेतात, काही लोक 3.5 इंचावर घेतात. 36 छातीचं जर माप असेल तर 2.5 इंच गळ्याची उंची बस झाली. हे 40 छातीचं माप आहे, त्यामुळे मी 3.5 इंचावर घेतले. 4.25 इंच गळ्याची रुंदी आहे. खाली 34 इंच कमरेचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन. शोल्डर 7 इंचाचा आहे. मुंडा 7 इंचाचा आहे. बंद गळ्याच्या ब्लाऊजचा शोल्डर 7 इंचाचा असतो आणि मुंडा 7 इंचाचा असतो. हे असे पॅटर्न करायला बंद गळ्याचाच घ्यायला लागतो. ओपन गळ्यावर आपण नाही करू शकत. हे सगळं साईडचं आपण जादा कापड आहे ते कट करून घ्यायचं. गळ्याला गळपट्टी आपण लावून घेणार आहोत आणि पायपिन देणार आहोत. बॅक टक्स मारायचे. जर आपण उलटवलं असतं तर अशी शिलाई मारून आतल्या बाजूने शिवत गेलो असतो. आता हे मी आधी असं मारलं होतं आतल्या बाजूने, हे मी तुम्हाला दाखवून ठेवते. कापड हे उलटवायच्या आधीच आहे. आणि गळ्याला हे इथून मारायचं 2.5 इंचाचा गळा असेल तर, आणि एका साईडने कापड आतून बाहेर काढायचं, म्हणजे दोन्ही साईडला हे बंद होऊन जातं. पण आता माझं गळ्याला गळपट्टी लावायला लागणार आहे. 1 इंच माझी मार्जिनमध्ये राहिल्यामुळे. 3.5 इंचाचा गळा असेल तर तुम्ही फक्त खालूनच अंडरग्राऊंड करा. आता ही गळपट्टी लावून घेते. मी एकाच ब्लाऊजमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारे अंडरग्राऊंड कसं करता येईल हे दाखवलं आहे. गळपट्टी लावायची पद्धत सगळ्यांना माहिती आहे, नेहमीप्रमाणेच नॉच द्यायचे आहेत. पॅटर्न कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला नवीन ब्लाऊजचं पेपर कटिंग हवं असेल तर नक्की सांगा मला, मी देईन. तुमच्याकडे दुसरं मेजर असेल तर मला मेजर लिहून पाठवा, त्याप्रमाणे मी तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवेन. गळपट्टी लावायला आधीही आपण बघितलेलं आहे आधीच्या ब्लाऊजमध्ये. आता ह्या ब्लाऊजमध्ये मी पूर्ण शिवून नाही दाखवणार आहे, फक्त तुम्हाला पॅटर्न दाखवणार आहे. साईड कट जोडायचं कसं हे आधीच्या ब्लाऊजमध्ये सगळं दाखवलेलं आहे. हुकलूक पट्टी कशी लावायची. आता आम्ही फूट
चेंज करते, फूट साईड फूट लावते. माझ्या एकाच फूटवर साईडचे दोन्ही हे आहेत, फक्त सरकवून घ्यायचं आहे स्क्रूड्रायव्हरनी. पायपिंग लावण्यासाठी फूट साईडला केला आहे, साईड फूट घेतला आहे. तर ही पायपिंग आपण त्याला जोडायची. पॅटर्न कधी ठरवताना ब्लाऊज पीस समोर ठेवून पॅटर्न ठरवा. आधीच पॅटर्न नाही ठरवता येत. ब्लाऊज पीस कसा आहे त्याच्यावरून आपण पॅटर्न चूज करू शकतो. ह्याला मध्ये लटकन सोडवायचं आणि खाली एक शो बटन लावायचं. पण आता शो बटन आपण सुईने टचअप करणार आहोत, पण बॅक साईड असल्यामुळे धागे निघून तुटण्यापेक्षा थोडंसं मशीननी पण स्टिच करा तिथे. फूट चेंज करते. आतल्या बाजूने डबल टिप मारायला सेंटर शिलाईनेच मारायची, ते फिनिशिंगने येते. तर इथे कुठे हात शिलाईची आपल्याला अजिबात गरज लागणार नाही. कॅनव्हास पण आपण आतून उलटवला आहे. ट्रान्सपरंट कापड असतं तर आपल्याला अस्तरच्या कापडावर कॅनव्हास लावून उलटवायला लागला असता. हे ट्रान्सपरंट कापड नसल्यामुळे आपण असं करू शकलो. आता इथे पिन लावून जोडून घ्या आणि बॅक टक्सचं मार्किंग करा. 4.5 इंचावर टाकला आहे मी. 4 इंचावर जरा जवळ येईल म्हणून थोडा अर्धा इंच पुढे घेतला आहे आणि उभा 5.5 इंचावर मार्क करायचं आहे. मोठा गळा असता तर 4.5 इंचावर चालला असता. हा शॉर्ट गळा आहे त्यामुळे मी बॅक टक्स नेहमीप्रमाणेच मारायचे आहेत. पॅटर्न कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंटमध्ये लिहा. स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, शिलाई वाचेल. ज्यांना आवड आहे त्यांनी शिवा, मी आपलं सजेस्ट केलं. ओके, आता शो बटन माझ्याकडे अवेलेबल होतं, मी ते दाखवलं आहे. मला लटकनी आणायचं आहे ह्याच्यासाठी. आता स्लीव्ज पॅटर्न अजून ठरवला नाही आहे, पण असाच छोटा हार्ट घ्यावा स्लीव्जला असा विचार करते. आता इथे शो बटन लावायचं. लाईक शेअर सबस्क्राईब करा. मध्ये लटकन लावायचं असा विचार आहे. असं स्लीव्ज छोटं हार्ट स्लीव्जला घ्यायचं आणि तिथे छोटं लटकन लावायचं असा विचार केला भाऊ. अजून स्लीव्जचं पॅटर्न कटिंग व्हायचं आहे. इथे मध्ये स्टिच मारून मग बटन लावा, म्हणजे टेन्शन नको. थँक्यू. माझे आधीचे व्हिडिओही बघून घ्या, पाहिला नसाल तर. थँक्यू.